विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आज आहे माघारीचा दिवस। अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये महायुतीने खरं तर ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं। जागा शिंदे सेनेला सुटली, मात्र राष्ट्रवादीने या ठिकाणी बंडखोरी केली आणि निवृत्ती म्हणजेच गोरख भाऊ यांनी अर्ज भरला। आज अर्ज मागे घेताय, काय याचं प्रमुख कारण आहे? कारण की तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माघारीचा दिवस असताना तुम्ही देखील माघार घेताय। माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे। आमच्या पक्षाच्या अध्यक्षा सुमित्रा वहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, नामदार भुजबळ साहेब यांनी आम्हाला सांगितलं महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब हे माझ्या घरी आले। सर्व आमदार सुहास अण्णा कांदे हे सर्व पदाधिकारी माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनंती केली की महायुतीचा धर्म पाळावा लागेल। आपल्या शिवसेनेला ही जागा सुटली, आम्ही पण पक्ष आदेशानुसार आज या ठिकाणी माघार घेतो। काही तुम्हाला आश्वासन देण्यात आलं किंवा काही पुढच्या निवडणुकीसाठी? नाही, आम्हाला फक्त पक्ष नेत्यांनी एक सांगितलं, जेव्हा योग्य संधी येईल तेव्हा तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की भविष्यात तुम्हाला विकास कामाची कुठे अडचण असेल तर मी तुमच्या पाठीशी, असं त्यांनी आम्हाला शब्द दिला। नक्कीच यांच्यासोबत महेश जुने पण होते। सर, फॉर्म भरायची वेळ आली, फॉर्म भरला आणि आता माघार घेताय, कसं झालं? सुरुवातीला ज्यावेळेस निवडणूक लागली विधान परिषदेची, जागा वाटप बरेचशा उशिरा झाल्यामुळं पक्षांची परवानगी घेऊनच आम्ही ते फॉर्म भरले आणि जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी सुद्धा होती, कारण 7 आमदार राष्ट्रवादीच्या इथं आहेत, त्यामुळे त्यांनी वरिष्ठांची चर्चा करूनच आम्ही फॉर्म भरलेले होते। परंतु जागा शिंदे सेनेला गेल्यानंतर काल मला मुंबईला बोलवलं आणि मग वरतून सूचना आल्या, सुमित्राताई असतील किंवा प्रांतिक अध्यक्ष असतील, त्यांनी म्हणे उद्या युती धर्म पाळून आपण वेळेत माघार घ्या, आग्रह हट्टी काही राहू नका। आणि आमचे उपमहापौरचे विलास जे आहेत त्यांनी आता आमचं भुसे साहेब असतील किंवा सामंत साहेब असतील यांच्याशी सखोल चर्चा झाली, त्यानुसार सगळ्यांनी एकत्रित उमेदवार निवडून आणि ही आमची नैतिक जबाबदारी आहे। नक्कीच खरं तर एका बाजूला गोरख बोडके असतील, महेश जुने साहेब असतील, मात्र ही मध्यस्थी ज्यांनी केली ती म्हणजे शिंदेंनी। खरं तर शिंदेंचं नाव महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री आहे, मात्र राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांना तुम्ही माघार घेण्यासाठी आज उपमहापौर म्हणून या नात्याने देखील आलेले आहात, माघार झालेली आहे, काय भावना आहे? असं आहे, त्या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये आम्ही सगळे युती म्हणून त्या तिकडे सामोरे जात आहोत। असं असताना ही जागा, नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटलेली आहे आणि जोपर्यंत जागेचा तिढा सुटत नव्हता तोपर्यंत साहजिकच आहे युतीमधले जेवढे काही मित्रपक्ष आहे त्यांच्या प्रत्येकाच्या उमेदवार त्या ठिकाणी असणं हे नैसर्गिकरित्या आहेत आणि मग त्या अनुषंगाने त्यांनी ते फॉर्म पण भरले होते। परंतु ज्या दिवशी युती झाली आणि ही जागा नाशिकला सुटली त्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा विष्णुपंत मेजुने असतील किंवा आमचे गोरख भाऊ बोडके असतील यांनी हा युती धर्म पाळलेला आहे, वरिष्ठांच्या आदेशाचं त्यांनी पालन केलेलं आहे। आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले, शेतकरी कुटुंबातले, परिवारातले आम्ही कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे आदेशाचं पालन करणं, युती धर्म पाळणे आणि कार्यकर्त्याची एक भूमिका जी आहे, कार्यकर्त्याचा जो धर्म आहे तो पाळणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, ते संस्कार आम्हाला आहेत। आणि म्हणून त्यांनी सुद्धा कुठल्याही आमिष असेल किंवा कुठल्याही शब्द असं न बघता त्यांनी युती धर्म पाळलेला आहे। खुशीने त्या ठिकाणी आलेले, स्वतः त्यांनी त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज जसा भरला होता तसा माघार घेतलेली आहे। आणि म्हणून असे कार्यकर्ते सुद्धा पक्षामध्ये आहेत का जे आजही पक्षाचं हित बघता, एकीकडे आपण अनेक बातम्या बघत असतो की ही निवडणूक कुठल्या पद्धतीची आहे, काय आहे, परंतु असे सुद्धा उदाहरणं आहेत आणि हे सर्वसामान्य कुटुंबातले लोक असल्यामुळे याची जाणीव आम्हाला आहे आणि पक्षश्रेष्ठी जे जबाबदारी देईल त्याचं कर्तव्य करणं, पालन करणं हे माझं कर्तव्य आहे। मात्र काल गोरख भाऊंच्या घरी उद्योग मंत्री गेले असतील किंवा दादा भुसे साहेब गेले असतील, शिंदे सेनेचे ते नेते आहेत, तुम्ही शिंदे सेनेचे उपमहापौर आहात, जे मंत्र्यांना नाही जमलं ते तुम्हाला कसं जमलं? असं नाहीये, मी एक शिवसैनिक आहे, हे सगळे वरिष्ठांच्या आणि मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणेच मी माझं कर्तव्य करत आहे। अलग लक्षात, मी एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाचं कर्तव्य काय, वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणं। आणि गोरख भाऊ झालं हे माझे मेवणे आहेत आणि विष्णुपंत मेजुने हे माझे काका आहेत, त्याच्यामुळे माझा त्यांच्याशी राजकारणापुरचा नाही, राजकारणाच्या पलीकडचे माझे संबंध आहेत आणि हे माझे एकट्याचे नाही तर पिढ्यानपिढ्यांचे संबंध आहे असल्या कारणाने आमचं जास्त जवळीक आहे, म्हणून मी त्या नात्याने त्यांच्यासोबत आलेलो आहे। आम्हीच घेऊन आलो त्यांना। नक्कीच खरं तर महायुतीचा धर्म पाळायचा आहे, त्यासाठी उपमहापौर विलास शिंदे यांनी मध्यस्थी केली। राष्ट्रवादीचे जे बंडखोर उमेदवार होते त्यांना माघार घ्यायला लावली। काल खरं तर मंत्री उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, हे देखील गोरख बोडके असतील किंवा महेश जुने असतील यांना भेटून त्यांनी माघार घ्यायला लावली, मात्र काल त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही। मात्र आज
महापौर असलेले विलास शिंदे यांच्या मध्यस्थीने या दोन्ही उमेदवारांनी आता माघार घेतलेली आहे. या निवडणुकीचा माघारीचा वेळ अत्यंत जवळ आलेला आहे. अजून कोण कोण माघार घेतं आणि ही निवडणूक बिनविरोध होते, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार एकतर्फी निवडून येतो किंवा अजून काही वेगळं ट्विस्ट या ठिकाणी गोकुळ बोडकेंच्या नावाने पाहायला मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.